श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्म रामायण अरण्यकांडम द्वितीयः सर्गः. श्री शंकर म्हणाले, विराध स्वर्गाला गेला असता लक्ष्मण आणि सीता ह्यांसह वर्तमान श्रीराम शरभंगांच्या वनात गेले. ते वन सर्व प्राण्यांना सुखावह असे होते. लक्ष्मणासह सीतेला घेऊन आलेल्या रामाला पाहून ते बुद्धिमान ऋषी लगेच उठले आणि सामोरे जाऊन त्यांनी त्या तिघांचे आदरपूर्वक पूजन केले आणि आसनांवर बसवून कंदमूल फलादिकांनी आतिथ्य केले. नंतर शरभंग ऋषी प्रीतिपूर्वक त्या भक्तवत्सल रामाला म्हणाले, रामा, तप करण्याच्या निश्चयाने मी येथे बराच काळ राहिलो. त्यात तुझे दर्शन व्हावे हीच माझी मोठी इच्छा होती. कारण हे रामा, तू प्रत्यक्ष परमेश्वर आहेस. माझ्या तपश्चर्येच्या सिद्धीने जे बरेच पुण्य मी मिळवले आहे ते सर्व आज तुला अर्पण करतो. नंतर मी मुक्तीस जाईन. असे बोलून त्या विरक्त शरभंग मुनीने आपले मोठे पुण्यफल रामाला अर्पण केले. नंतर त्याने सीतेला आणि त्या अप्रमेय अनिर्वचनीय रामाला प्रणाम करून तत्काल चितेवर आरोहण केले. जो सर्वांच्या हृदयात राहतो, दुर्वादलाप्रमाणे ज्याचा श्यामवर्ण आहे, कमलासमान ज्याचे डोळे आहेत, ज्याने वल्कल परिधान केले आहे, ज्याने सुंदर जटाकलाप मस्तकी धारण केला आहे, ज्याच्याबरोबर सीता आणि लक्ष्मण आहेत, अशा श्रीरामाचे त्यांनी एकसारखे ध्यान चालविले. ते म्हणाले, स्मरण केले असता कामधेनूसारखा इच्छित हेतू पुरविणारा जगतात श्री रामचंद्रांहून दुसरा दयाळू कोण आहे बरे? अनन्य भावाने मी त्यांचे स्मरण केले आहे आणि हीच गोष्ट जाणून त्यांनी आज मला दर्शन दिले आहे. देवाधिपती दाशरथी रामचंद्र प्रभू, आता मला पाहो. निष्पाप होत्साता मी स्वतःच्या देहाचे दहन करून ब्रह्मलोकाला जातो. मेघावर विद्युल्लतेप्रमाणे ज्याच्या वामांकावर सीता आरूढ झाली आहे, असा तो अयोध्यापती श्रीराम माझ्या हृदयात सर्व काळ वास करो. नंतर रामाचे चिरकाल ध्यान करून आणि पुढे असलेल्या त्याच्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन घेऊन त्यांनी अग्नी पेटविला आणि त्यात आपले पंचभूतात्मक शरीर जाळून टाकले. ह्या प्रकारे ते शरभंग दिव्य देहधारी होऊन लोकपतीच्या विष्णूच्या पदाला प्राप्त झाले. नंतर दंडकारण्यात राहणारे सर्व मुनी रामाला पाहण्याकरता शरभंगांच्या आश्रमाला आले. त्या मुनिसमूहाला पाहून मायेने मनुष्यांची रूपे धारण करणाऱ्या सीता, राम आणि लक्ष्मण ह्यांनी भूमीवर साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा सर्वांच्या हृदयात राहणाऱ्या रामाला त्या ऋषींनी आशीर्वाद दिला आणि त्याचे अभिनंदन केले. नंतर हात जोडून त्यांनी त्या धनुर्बाणधारी हरीला, भक्तांची दुःखे हरण करणाऱ्या रामाला म्हटले, हे रामा, ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यावरून भूमीचा भार हरण करण्याकरता तू अवतार धारण केला आहेस. तू प्रत्यक्ष हरी आहेस. जानकी लक्ष्मी आहे. लक्ष्मण शेषाचा अंश आहे आणि भरत शत्रुघ्न शंखचक्र आहेत हे आम्ही जाणतो. म्हणून आधी तू ऋषींची दुःखे हरण करावी हे योग्य आहे. हे रघुत्तमा, लक्ष्मण आणि जानकी ह्यांना घेऊन मुनींची सर्व आश्रमस्थाने क्रमाने पाहण्यास चला जाऊया. असे केल्याने आम्हावरील तुझी दया दृढ होईल. अशी ऋषींनी हात जोडून प्रार्थना केली असता तो प्रभू रामचंद्र ती मुनींची वने पाहण्याकरता त्यांचबरोबर गेला. तेथे सर्वत्र पडलेली अनेक मस्तकांची हाडे त्यांच्या दृष्टीस पडली. ती पाहून राम म्हणाले, ही कोणाची हाडे आहेत आणि ही येथे कशाकरता पडली आहेत? त्यावर ते मुनी म्हणाले, रामा, ही ऋषींची मस्तके आहेत. प्रभो, ऋषींनी समाधी उतरल्यावर ही त्यांची मस्तके राक्षसांनी खाऊन टाकली आहेत. ऋषींचे काहीतरी व्यंग पाहूनच ते त्यांच्या सभोवती फिरत असतात.
हे भय आणि दैन्य यांनी युक्त असे त्या मुनींचे भाषण ऐकून रामाने सकल राक्षसांचा वध करण्याची प्रतिज्ञा केली. मग जानकी आणि लक्ष्मण ह्यांसह तो रघुनंदन राम तेथे काही काळ राहिला. तेथे ते वनवासी ऋषी त्याची सदा पूजा करीत असत. पुढे क्रमाक्रमाने ऋषींचे आश्रम पाहत पाहत प्रभू रामचंद्र सुतीक्ष्ण ऋषींच्या प्रसिद्ध आश्रमाला आला. त्या आश्रमात अनेक ऋषी राहत असत. तेथे सर्व ऋतूतील फळाफुलांची सुबत्ता नित्य असल्यामुळे ते ठिकाण सर्वांस सर्वकाल सुखावह वाटत असे. राम आला आहे असे ऐकून सुतीक्ष्ण स्वतः त्यांच्याकडे आले. हे सुतीक्ष्ण अगस्त्य ऋषींचे शिष्य असून राममंत्रोपासनेत अत्यंत तत्पर असत. भक्तीमुळे रामाच्या ठिकाणी त्यांचे डोळे अत्यंत उत्कंठित होऊन राहिले होते. त्यांनी यथाविधी श्रीरामाची पूजा केली. सुतीक्ष्ण म्हणाले, हे सीतापते, मी तुझ्या नाममंत्राचा जप करीत असतो. तुझे गुण अनंत आहेत. तुझ्या स्वरूपाला इयत्ता नाही. तुझ्या चरणांचा आश्रय श्री शंकर ब्रह्मदेव ह्यांनी केला आहे. तुझे पाय म्हणजे संसार समुद्र तरून जाण्याची उत्तम नौकाच होय. हे रामा, तू सर्वांना रमविणारा आहेस. मी सदोदित तुझ्या दासांचा दास आहे. तुझे ज्ञान जगतात कोणालाही नाही. तुझ्या मायेने मी स्त्री पुत्र गृहादिरूपी अंधारमय विहिरीत बुडालो होतो. मेळाचा सुंदर गोळाच अशा शरीराच्या मोहपाशात माझे हृदय बद्ध होऊन गेले होते. अशा मला पाहून तू स्वतःहून आज मजकडे आलास. तू सर्व प्राण्यांच्या हृदयात वस्ती करतोस. तरी तुझ्या मंत्राचा जप करण्यात जे विमुख आहेत त्यांच्यावर तू आपली माया पसरवतोस. तसेच जे तुझ्या मंत्रसाधनेत तत्पर असतात त्यांपासून तुझी माया दूर जाते. ज्याप्रमाणे राजा आपल्या सेवकांस त्यांच्या सेवेनुरूप फळ देतो, त्याप्रमाणे तूही आपल्या भक्तांना त्यांच्या सेवेप्रमाणे फलदायी होतोस. जगाची उत्पत्ती, संहार आणि पालन ह्यांना तूच एक कारण आहेस. त्याचप्रमाणे आपल्या त्रिगुणात्मक मायेने हे परमेश्वरा, तूच ब्रह्मा, शंकर आणि विष्णू ह्या 3 रूपांनी भासतोस. ज्याप्रमाणे सूर्य पाण्याच्या अनेक भांड्यात प्रतिबिंबित झाला म्हणजे विविध आकारांचा दिसतो, त्याचप्रमाणे तुझ्या मायेने मोहितबुद्धी झालेल्या लोकांना तुझी वेगवेगळी रूपे दिसतात. श्रीरामा, तमोगुणाच्या पलीकडे वास्तव्य करणाऱ्या तुझ्या चरणकमलाचे प्रत्यक्ष दर्शन आज मला घडत आहे. असज्जनांना तुझे स्वरूप कळून येण्याजोगे नाही. ज्यांची हृदये तुझ्या मंत्राच्या जपाने पवित्र झाली आहेत, अशांच्याच हृदयात तू प्रसन्नतेने वास करतोस. हे रामा, तुला रूप नसूनही मायेच्या योगाने जे उत्तम मनुष्यरूप तू धारण केले आहेस, त्या स्वरूपात तुझे दर्शन मला घडत आहे. हे तुझे रूप कोटी मदनांप्रमाणे मनोहर आहे. हातात सुंदर धनुष्यबाण असून अंतःकरण दयार्द्र आहे आणि हास्याच्या योगे मुखाला शोभा आली आहे. हे रामा, सीतेच्या संगतीत तुझे दर्शन मला झाले हे माझे भाग्य होय. तू कृष्णाजीनं धारण केले आहेस. तुला कोणापासूनही भीती नाही. लक्ष्मण तुझ्या चरणकमलांची नित्य सेवा करीत आहे. नीलकमलाप्रमाणे तुझी अंगकांती आहे. तुझे गुण अनंत आहेत. तू प्रशांत आहेस. अशा तुला मी नित्य प्रणाम करतो. हे रामा, देशकालादी सकल उपाधी विरहित पूर्ण ज्ञान प्रकाशरूप असे तुझे स्वरूप ज्ञानी जाणोत. मला तर असे वाटते की आज प्रत्यक्ष गोचर झाले आहे. तेच तुझे सगुण रूप माझ्या हृदयात नित्य शोभो. याहून दुसरे काही मी इच्छित नाही. अशा प्रकारे ते ऋषी स्तुती करीत असता राम हसत म्हणाले, हे मुने, माझ्या उपासनेने तुझे चित्त निर्मल झाले आहे हे मी जाणतो आणि त्यामुळे तुला भेट देण्याला मी आलो आहे. माझ्या वाचून दुसरे साधन तरणोपाय नाही. जगामध्ये माझ्या नाममंत्राची उपासना करतात आणि मला शरण येतात. अन्य कशाचीही इच्छा करीत नाहीत, दुसरीकडे जात नाहीत, त्यांनाच माझे प्रतिदिनी दर्शन होते. हे तू केलेले स्तोत्र मला प्रिय असून त्याचा जो नित्य पाठ करील
त्याची माझ्या ठिकाणी भक्ती जडेल आणि त्याला विमल ज्ञानाची प्राप्ती होईल. माझ्या उपासनेनेच तू आज सर्वस्वी मुक्त झाला आहेस. देहांती तू मत्स्वरूपी लय होत यात संशय नाही. तुझा गुरु मुनिश्रेष्ठ जो अगस्त्य मुनी, त्यांच्या दर्शनाची मला इच्छा आहे. काही काळ तेथे राहण्याविषयी माझे मन अत्यंत उत्कंठित झाले आहे. सुतीक्ष्ण मुनी म्हणाले, राघवा, ठीक आहे. उद्या आपण तिकडे जाऊ. मीही त्या मुनींचे दर्शन घेण्याला बरेच दिवस झाले आहेत. तरी मीही तुमच्याबरोबर येईन. पुढे अगस्त्य मुनींशी भाषण करण्याची अत्यंत उत्कंठा धारण करून प्रभातकाली राम, सुतीक्ष्ण मुनी, सीता आणि लक्ष्मण हे हळूहळू अगस्ती मुनींचा कनिष्ठ बंधू ज्या ठिकाणी राहत असे तेथे येऊन पोचले. अरण्यकांडातील 2रा अध्याय समाप्त. श्रीराम जय राम जय जय राम.